आज आपण एका अशा खटल्याबद्दल बोलणार आहोत जो सृष्टीच्या सुरुवातीपासून चालू आहे. म्हणजे एक वैश्विक खटलाच म्हणा ना. वैश्विक खटला. हो. यात आरोप आहे फसवणुकीचा, गुन्हा आहे पापाचा आणि मुद्दा आहे की खरा गुन्हेगार कोण. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या काही धर्मशास्त्रीय स्रोतांच्या आधारे आज आपण पाप, पश्चात्ताप आणि जबाबदारी यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात खोलवर शिरणार आहोत. आणि तुम्ही खटला हा जो शब्द वापरला तो अगदी अचूक आहे. कारण या स्रोतांमध्ये एक मूलभूत म्हणजे कायदेशीर आणि नैतिक संघर्षच मांडला आहे. सैतानाने आदामला म्हणजे संपूर्ण मानवजातीला एका असत्याद्वारे फसवले. त्याने देवाबद्दल एक खोटं चित्र उभं केलं, ज्यामुळे पाप आणि मृत्यू जगात आले. बरोबर. पण इथे महत्वाची गोष्ट केवळ पापाचं कृत्य नाही, तर त्यामागे असलेलं ते मूळ असत्य आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण येतो जिथे तिला निवड करावी लागते. निवड? कसली निवड? त्या असत्याला स्वीकारायचं की पश्चातापाद्वारे नाकारायचं, हाच त्या खटल्यातला निर्णायक क्षण आहे. अच्छा, चला तर मग या मूळ घटनेपासूनच सुरुवात करूया. सैतान आदामला फसवतो, आदाम पाप करतो आणि परिणामी मृत्यू येतो. हे तर झालं मूळ कथानक. हो. पण या स्रोतांनुसार यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे पश्चाताप. पण पश्चाताप म्हणजे फक्त माफ करा म्हणणं किंवा म्हणजे वाईट वाटणं नाही, बरोबर? याचा अर्थ खूप सखोल आहे असं वाटतंय. हो, खूपच सखोल. पश्चाताप म्हणजे केवळ भावनिक दुःख व्यक्त करणं नाही. या स्रोतांनुसार ही एक सक्रिय, जवळजवळ कायदेशीर कृती आहे. कायदेशीर कृती? हो. याचं सार आहे सत्य ओळखून सैतानाने दिलेलं असत्य त्याच्याकडे परत पाठवणे. जे लोक पश्चाताप करत नाहीत ते सैतानाचे केवळ बळी राहत नाहीत, तर ते त्याचे साथीदार बनतात. एक मिनिट थांबा. साथीदार म्हणजे त्याचे भागीदार? पण का? कारण ते आतून असं मानायला लागतात की सैतानाने त्यांना एका प्रकारे मदतच केली. मदत केली सैतानाने? हे कसं शक्य आहे? त्यांच्या दृष्टिकोनातून पहा. देवाच्या आज्ञेमुळे त्यांच्या काही इच्छांवर बंधनं आली होती. सैतानाच्या असत्यामुळे त्यांना ती बंधनं तोडून आपल्या वासना, आपल्या इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली. अच्छा. त्यामुळे पश्चाताप न करणारी व्यक्ती सैतानाला आपलं हितचिंतक म्हणून पाहते, ज्याने तिला स्वातंत्र्य मिळवून दिलं. अगदी. या उलट पश्चाताप करणारी व्यक्ती सैतानाला खुणी मानते, कारण त्याच्यामुळेच तिच्यावर मृत्यू ओढवला. हा दृष्टिकोनातला जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे इथे एक मोठा मानसशास्त्रीय आणि कायदेशीर फरक दिसतोय. पश्चात्ताप म्हणजे फक्त पापाबद्दल वाईट वाटणं नाही, तर गुन्ह्याच्या मूळ स्रोताला, त्यामागच्या विचारसरणीला पूर्णपणे नाकारणं आहे. हो. ही एक प्रकारची घोषणा आहे की ही विचारसरणी माझी नाहीच, ही बाहेरून लादलेली आहे आणि मी ती परत करतो. बरोबर. आणि याच निवडीमुळे त्या व्यक्तीची भूमिका बदलते. ती पीडित आहे की गुन्ह्यातील भागीदार हे ठरतं. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. ही निवड त्या व्यक्तीची संपूर्ण ओळख आणि तिचं अंतिम नशीब ठरवते. ती व्यक्ती न्यायाच्या कोणत्या बाजूला उभी आहे हे यावर अवलंबून आहे. आणि न्यायाच्या या कल्पनेमुळे आपण थेट पुढच्या मुद्द्यावर येतो. या स्रोतांमध्ये आज्ञा या शब्दावर खूप जोर दिला आहे. कोणत्याही खटल्यात ज्या कायद्याच्या आधारे न्याय दिला जातो, तो कायदाच जर सदोष असेल तर. सैतानाचा मुख्य दावा हाच आहे की देवाच्या आज्ञा सदोष आहेत, त्या अन्यायकारक आहेत आणि त्या पाळणं मानवासाठी अशक्य आहे. बरोबर. हाच सैतानाचा मुख्य बचाव आहे. तो म्हणतो, मी त्यांना फसवले असतील, पण ते पडले कारण तुमचे नियमच चुकीचे होते. ते पाळण्यायोग्य नव्हतेच. अच्छा. त्यामुळे या स्रोतांनुसार देवाची संपूर्ण योजना केवळ पापांची क्षमा करण्यापुरती मर्यादित नाही, तर आपल्या आज्ञांची सत्यता, न्यायता आणि व्यवहार्यता सिद्ध करण्यासाठी आहे. आणि हे सिद्ध करण्याची जबाबदारी मानवजातीवर टाकलेली आहे. पण इथे एक विरोधाभास नाही का? जर देवाला माहीत होतं की आदाम पाप करणार आहे आणि तरीही त्याने त्याला स्वतंत्र इच्छा दिली, तर मग सैतानाचा दावा पूर्णपणे खोटा कसा ठरू शकतो? हे तर अपयशासाठीच तयार केलेली एक व्यवस्था वाटत नाही का? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. या स्रोतांनुसार मुद्दा असा नाही की प्रत्येक मानव प्रत्येक आज्ञा पाळेल. मुद्दा हा आहे की त्या आज्ञा पाळण्या योग्य आहेत का? आणि याचं उत्तर संत आणि हुतात्म्यांच्या जीवनातून मिळतं.
शापित आणि कमकुवत शरीरात असूनही अत्यंत कठीण परिस्थितीतही जेव्हा ते देवाच्या आज्ञा पाळण्याची निवड करतात, तेव्हा ते सैतानाच्या दाव्याला खोटं ठरवतात. अगदी ते अक्षरशः खोटं ठरवतात. त्यांच्या कृतीतून हे सिद्ध होतं की आज्ञा पाळणं शक्य आहे आणि त्या न्याय्य आहेत. म्हणजे जर इतिहासात कोणीच आज्ञा पाळल्या नसत्या तर सैतान हा वैश्विक खटला जिंकला असता, त्याचा दावा खरा ठरला असता. अगदी तसंच. आणि तोच या संघर्षाचा केंद्रबिंदू आहे. जर आज्ञा पाळण्या योग्य नाहीत हे सिद्ध झालं तर त्या न्यायाचा आधारच बनू शकत नाहीत. बरोबर. मग शेजाऱ्याला तुडवणे किंवा चोरी करणे यासारख्या कृत्यांचा न्याय कोणत्या आधारावर करणार? संपूर्ण सृष्टीची नैतिक व्यवस्थाच कोसळून पडेल. त्यामुळे आज्ञा पाळणाऱ्या माणसांच्या कृतीमुळेच त्या आज्ञा न्यायासाठी एक योग्य आणि सिद्ध मापदंड म्हणून स्थापित होतात. त्यांची साक्ष या खटल्यातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरते. ठीक आहे. म्हणजे पश्चाताप करणारी व्यक्ती पापाची क्षमा मागते. पण या स्रोतांमध्ये असत्य परत करणे ही एक वेगळीच आणि खूप रंजक कल्पना मांडली आहे. हो. याचा अर्थ पापाची शिक्षा परत करणे नाही, कारण क्षमा तर येशूच्या बलिदानाने मिळते असे हे स्रोत सांगतात. मग असत्य परत करणे म्हणजे नेमकं काय? हो, आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. येशूचं बलिदान पापाच्या कृतीची क्षमा करतं, त्याचे परिणाम पुसून टाकतं. पण असत्य परत करणे ही एक वेगळी प्रक्रिया आहे. ही पापाच्या मूळ प्रेरणेशी संबंधित आहे. मूळ प्रेरणा? हो. याचा अर्थ सैतानाच्या फसवणुकीमुळे निर्माण झालेली पाप करण्याची इच्छा किंवा ती प्रेरणाच नाकारणे आहे. हा सैतानाच्या असत्याचा एक औपचारिक कायदेशीर त्याग आहे. या स्रोतांमध्ये महायाजक आणि अजाजेल बकऱ्याचा उल्लेख आहे. त्या उपमेतून हे अधिक स्पष्ट होऊ शकतं का? हो, ती एक उत्तम उपमा आहे आणि ती खूप समर्पक आहे. प्रायश्चित्ताच्या दिवशी महायाजक एका बकऱ्यावर हात ठेवून इस्रायल लोकांची सर्व पापं औपचारिकरित्या त्याच्यावर लादत असे. मग त्या बकऱ्याला वाळवंटात पाठवून दिलं जायचं, जणू काही पापं दूर नेली गेली. त्याचप्रमाणे पश्चाताप करणारी व्यक्ती पापाला प्रवृत्त करण्याची जबाबदारी, त्या पापाची मूळ प्रेरणा ती सैतानावर टाकते. हो, सैतानावर औपचारिकरित्या लादून स्वतःला त्यापासून वेगळं करते. ती व्यक्ती म्हणते, या गुन्ह्याला प्रवृत्त करण्याचं काम माझं नाही, ते तुझं आहे. हे असत्य तुझं आहे, ते परत घे. म्हणजे हे एका फसव्या कराराला नकार देण्यासारखं आहे. असत्य परत करणं, तुम्ही अधिकृतपणे सांगत आहात की तुमच्या अस्तित्वाच्या मूळ अटी सैतानाने चुकीच्या पद्धतीने सादर केल्या होत्या आणि तुम्ही त्या खोट्या अटींना बांधील राहण्यास नकार देता. बरोबर. म्हणजे पापाची क्षमा ही काय झालं याच्याशी संबंधित आहे, तर असत्य परत करणं हे गुन्हा का आणि कोणामुळे घडला याच्याशी संबंधित आहे. अगदी बरोबर. हे वैश्विक रेकॉर्ड सरळ करण्यासारखं आहे. गुन्ह्याची जबाबदारी योग्य ठिकाणी म्हणजे मूळ सूत्रधारावर टाकली जाते. पण हा सगळा संघर्ष, ही आज्ञा, ही निवड, ही फसवणूक, हे सगळे एकाच गोष्टीमुळे शक्य झालं, आणि ती म्हणजे स्वतंत्र इच्छा. हो. देवाने सृष्टीला स्वतंत्र इच्छा दिली जेणेकरून ती त्याच्यावर जबरदस्तीने नाही तर मनापासून प्रेम करू शकेल. पण ही एक खूप मोठी जोखीम होती. हो, पण खऱ्या प्रेमासाठी ही एक आवश्यक अट होती, असं हे स्रोत सांगतात. जबरदस्तीने किंवा आज्ञाधारक यंत्रमानवाकडून केलेलं पालन हे प्रेम असू शकत नाही. त्यानुसार देवाला सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच माहीत होतं की आदाम पाप करेल. काय? हो. त्यामुळे क्रॉस ही पापावरची एक अनपेक्षित प्रतिक्रिया नव्हती, तर ती मूळ योजनेचाच एक भाग होती. खरं सांगायचं तर ही कल्पना माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आणि धक्कादायक आहे. म्हणजे क्रॉस ही एक बचाव मोहीम नव्हती, तर एका पूर्वनियोजित प्रवासाचा भाग होता. बरोबर. सृष्टीला पापाच्या अनुभवातून नेऊन तिला एका उच्च आणि परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठीची ही योजना होती. हो. ती योजना केवळ पापाचे परिणाम मिटवण्यासाठी नव्हती, तर प्राण्यांच्या स्वतंत्र इच्छेला परिपूर्ण करण्यासाठी आणि दृढ करण्यासाठी होती, जेणेकरून भविष्यात पाप करण्याची शक्यताच उरणार नाही. आणि या स्वतंत्र इच्छेची परिपूर्णता किंवा दृढता नेमकी कधी होते यावर स्रोतांमध्ये वेगवेगळी मतं दिसतात, नाही का? हो. काही स्रोत डॅनियल किंवा योब यांसारख्या व्यक्तींचा उल्लेख करतात, ज्यांनी मोठ्या परीक्षांमध्येही आपली निष्ठा टिकून ठेवली आणि त्यांची इच्छा दृढ झाली. पण एक सामूहिक आणि निर्णायक घटना म्हणून पहिल्या पुनरुत्थानाकडे निर्देश केला जातो. एक मिनिट थांबा. पहिलं पुनरुत्थान हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय. याचा नेमका अर्थ काय? हे कुणाचं पुनरुत्थान आहे आणि यानंतर दुसरंही काही होणार आहे का? या स्रोतांनुसार पहिलं पुनरुत्थान ही ती घटना आहे जिथे हुतात्मे, ज्यांनी मृत्यू पत्करूनही देवाच्या आज्ञा पाळल्या, ते मृत्यूवर विजय मिळवतात.
अच्छा. त्यांच्या त्यागातून आणि आज्ञापालनातून देवाच्या आज्ञांची सत्यता आणि न्यायता अंतिमरित्या आणि निर्विवादपणे सिद्ध होते. म्हणजे ते या वैश्विक खटल्यातील शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली पुरावा सादर करतात. अगदी. आणि याचा परिणाम खूप मोठा आहे. काय परिणाम होतो याचा? यामुळे सर्व नीतिमान प्राण्यांची म्हणजे देवदूत आणि मानव दोघांचीही स्वतंत्र इच्छा दृढ होते. देवाचं प्रेम आणि त्याच्या आज्ञांची सत्यता इतक्या प्रकर्षाने सिद्ध होते की भविष्यात पाप करण्याची किंवा देवावर अविश्वास दाखवण्याची शक्यताच नाहीशी होते. म्हणजे त्यांची इच्छा सत्याशी कायमची एकरूप होते. हो. तर या सर्वाचा अंतिम अर्थ काय होतो? खटला संपला, पुरावे सादर झाले, कायदा न्याय सिद्ध झाला. मग न्यायाच्या दिवशी काय घडतं? अंतिम निकाल काय लागतो? निकाल 2 प्रकारचे लागतात, जे त्या व्यक्तीच्या निवडीवर अवलंबून असतात. जे पश्चाताप करत नाहीत आणि आपल्या लोभासाठी सैतानाच्या असत्याला चिकटून राहतात, ते त्याच्यासोबत त्याच्या नशिबाचे भागीदार होतात. त्यांनी सैतानाला आपला मदतनीस मानलं म्हणून ते त्याच्यासोबतच न्यायाला सामोरे जातात. बरोबर. हा कोणताही अनियंत्रित निर्णय नाही, तर त्यांच्याच निवडीचा तार्किक परिणाम आहे. आणि जे पश्चाताप करतात, ज्यांनी ते असत्य परत केले आहे, त्यांचं काय? ते येशूच्या रक्ताने शुद्ध होतात. त्यांना केवळ पापांची क्षमाच मिळत नाही, तर असत्य परत करून ते सैतानाचा प्रभाव आणि त्याच्या विचारसरणीला औपचारिकपणे नाकारतात. आणि मग अंतिम न्याय? अंतिम न्याय आता सिद्ध झालेल्या आज्ञांच्या आधारावर होतो, ज्या आज्ञा मानवांनी स्वतः पाळून न्याय्य असल्याचे सिद्ध केले आहे. सैतानाला गुन्हा सुरू केल्याबद्दल म्हणजे फसवणूक केल्याबद्दल जबाबदार धरले जाते आणि त्याचा न्याय होतो. आणि सृष्टीमध्ये पुन्हा एकदा शांती आणि सुव्यवस्था प्रस्थापित होते. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण जबाबदारी, पश्चाताप आणि दैवी न्यायाची एक अत्यंत गुंतागुंतीची पण तार्किक प्रणाली पाहिली. मूळ कल्पना अशी दिसते की पापाच्या कृतीची क्षमा होऊ शकते, हो, परंतु त्यामागे असलेल्या असत्याला, त्या विचारसरणीला जाणीवपूर्वक आणि औपचारिकपणे नाकारलंच पाहिजे. आणि तो नकार गुन्ह्याच्या उगमाची जबाबदारी पुन्हा योग्य ठिकाणी म्हणजेच मूळ सूत्रधारावर ठेवतो. यातून आपल्या सगळ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा समोर येतोय. कोणता? हे स्रोत फसवणुकीमुळे पाप करणे आणि सत्य कळल्यानंतरही त्या पापाला आणि त्यामागच्या असत्याला स्वीकारणे यात खूप मोठा फरक करतं. हे आपल्याला आपल्या जीवनातील जबाबदारीबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करते. जेव्हा एखाद्या असत्याचा, मग ते मोठं असो वा छोटं, आपल्यावर प्रभाव पडतो, तेव्हा आपली जबाबदारी कुठे सुरू होते आणि त्या फसवणाऱ्याची जबाबदारी कुठे संपते